हप्त्याचं वितरण केले जाईल। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून एक नव्हे तर आता 3 ते 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया ही सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आली असून गेले काही दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अजून एक दिलासा देणारी बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये अशा पद्धतीने एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि हप्ता वितरणाची आता तारीख आणि वेळ देखील या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले असून आता रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता म्हणजेच की 21व्या हप्त्याचे या ठिकाणी 2000 रुपये, त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे एकूण 4000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पीक विम्या संदर्भामध्ये देखील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। त्याचबरोबर नुकसान भरपाई आणि कर्जमाफी संदर्भात देखील अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुमच्या खात्यावरती कोणत्याही योजनांचा अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल, म्हणजेच की तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला नसेल, नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल, रब्बी अनुदान देखील जमा झाले नसेल, म्हणजेच की तुमच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल आणि तुम्ही देखील पीक विमा आणि नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आणि त्यातले त्यात आता पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या 2 योजनांचे देखील हप्ते आता तुमच्या खात्यावरती वर्ग या ठिकाणी केले जाणार आहेत। एकंदरीत जर बघायला गेलं तर सर्व महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। यामध्ये पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये, त्यानंतर पीक विम्याचे साधारणतः 17000 रुपये, नुकसान भरपाईचे साधारणतः 18000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आणि ही जी काही रक्कम आहे ती तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर सर्वात आधी पीक विमा आणि नुकसान भरपाईचा लाभ कसा मिळवायचा, कारण की आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 कामे या ठिकाणी करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी ही 2 कामे केली आहेत तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। त्यामुळे आता ही 2 कामे कोणती करावी लागणार ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता बघा, डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता
कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये चक्रा मारण्याची काहीच गरज नाही। डायरेक्ट आता डीबीटीची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता सुरुवातीला पीएम किसान योजनेसंदर्भातील अपडेट बघूयात, त्यानंतर नमो शेतकरी योजनेची अपडेट बघूयात, त्यानंतर पीक विमा आणि नुकसान भरपाईची अपडेट या ठिकाणी पाहूयात। म्हणजेच की प्रत्येक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता सुरुवातीला या ठिकाणी पीएम किसान योजनेसंदर्भामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ते बघूयात आणि त्यानंतर नेमका हा पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही, त्यासाठी आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21वा हप्ता जमा होणार। तर बघा या ठिकाणी शेतकऱ्याकडे 2 हेक्टर पर्यंतची या ठिकाणी लागवड योग्य जमीन असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचे नाव जमीन नोंदणीमध्ये समाविष्ट असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता लाभ मिळवण्यासाठी आधार कार्डाशी जोडलेले बँक खाते असणे अनिवार्य आहे। त्यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता 2000 रुपयांचा हप्ता थेट डेबिटच्या माध्यमातून आता पाठवला जाणार असल्यामुळे या ठिकाणी बँके खाते या ठिकाणी चालू असणे अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यानंतर पती किंवा पत्नी आणि अल्पवयीन मुले मिळून फक्त या ठिकाणी एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता बघा पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2000 रुपयांची रक्कम जमा होणार नाही। त्यामुळे 21 हप्ता या ठिकाणी जमा होण्यापूर्वी सर्व लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा 2 ऑगस्ट या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला होता। त्यामुळे सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा करण्यामध्ये आले होते आणि त्यानुसार आता 21वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता या ठिकाणी पाहू शकता नेमका पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे। केंद्र सरकारने या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता काही राज्यांसाठी जाहीर केला होता। म्हणजेच की ज्या भागामध्ये पूर आणि भूस्खलनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते तर अशा शेतकऱ्यांना विशेष मदत म्हणून सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये आला आहे। यामध्ये जर बघायला गेलं तर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू काश्मीर अशा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा झाला असून आता यानंतर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो आता मागील 20वा हप्ता हा 2 ऑगस्ट रोजी देण्यामध्ये आला होता। त्यावेळी एकूण 20,500 कोटी रुपये वितरित करण्यामध्ये आले होते, ज्याचा फायदा देशभरातील साधारणतः 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना झाला आणि ही जी रक्कम होती ती थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये आली होती। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली होती तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला होता। त्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 2 कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे एकूण 4000 रुपये मिळवण्याकरिता सरकारने आता 2 कामे करायला सांगितले आहेत। आणि यामधील पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-केवायसी आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे। जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा, कारण की सरकारने आता ई-केवायसी करणे अनिवार्य केले असल्यामुळे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभाकरिता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे।
पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा। आणि दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खाते या ठिकाणी आधार कार्डाशी लिंक आहे की म्हणजेच की या ठिकाणी जर बघायला गेलं तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक काम करायचं आहे आणि ते काम म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे। अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। आता या ठिकाणी एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकृतपणे तारीख जाहीर झाली नसली तरी सध्या जी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा या ठिकाणी 8वा हप्ता दोन्ही हप्त्यांचे किती तर एकूण 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 15 तारखेला या ठिकाणी जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। सरकारने अधिकृतपणे तारखेची घोषणा केली नसली तरी या ठिकाणी येत्या 15 तारखेला दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। मात्र जर तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी 15 तारखेला तुमच्या खात्यावरती हप्ता जमा जर झाला नाही तर याच नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। सरकारने काय सांगितलं आहे तर बघा आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना आता या ठिकाणी पैसे मिळणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा आणि या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर 15 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। जर 15 तारखेला पैसे जमा झाले नाही तर याच महिन्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होण्याची या ठिकाणी माहिती समोर आली असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। मात्र सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार 15 तारखेला या ठिकाणी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। अशा पद्धतीने पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल ही अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट समोर आली होती। दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर जमा झाले तर शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी चांगलाच या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। आता त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आता कर्जमाफी बद्दल देखील एक छोटीशी महत्त्वाची अपडेट आहे, थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर पीक विमा आणि नुकसान भरपाई बद्दलची देखील अपडेट आपण बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला। तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता कर्जमाफी संदर्भामध्ये या ठिकाणी म्हणजेच की छोटीशी अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वीच होणार अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं, अशा पद्धतीची बातमी आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफी संदर्भामध्ये दिलासा आणि हिरमोड असा संमिश्र अनुभव येत आहे। म्हणजेच की या ठिकाणी कर्जमाफी होणार यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, मात्र कर्जमाफी ही 2026 मध्ये होणार तर यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड देखील या ठिकाणी झालेला आहे। नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी सातत्याने कर्जमाफीची मागणी केली होती। या मागणीनुसार राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक बैठक बोलवण्यामध्ये आली। त्यामध्ये शेतकरी नेते आणि सरकार अशी या ठिकाणी बैठक पार पडली आणि त्यामध्ये सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं की राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जून 2026च्या आधीच या ठिकाणी होणार आहे। म्हणजेच की साधारणतः या ठिकाणी विचार केला तर 30 जून 2026 पर्यंत आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे। आणि सरकारने असं स्पष्टपणे सांगितलं की सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची काहीच गरज नाही, कर्जमाफीपेक्षा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करणे या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा केली जात असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती। आता या ठिकाणी कर्जमाफी बद्दलची देखील अपडेट आपण बघितली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आता पीक विमा आणि नुकसान भरपाई बद्दलची देखील एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं
तर गेले काही दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग या ठिकाणी केली जात आहे आणि आता नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये रब्बी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता रब्बी हंगामामध्ये या ठिकाणी पेरण्यांसाठी बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे आणि लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। मात्र सरकारने सांगितलेले 2 कामे पूर्ण करून घ्या। पहिलं महत्त्वाचं काम कोणतं आहे तर ई-केवायसी करा। आता बघा, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या लाभाकरिता ई-केवायसी करण्याची गरज नाही। जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर ई-केवायसी करून घ्या आणि त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। तर अशा पद्धतीची ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।